तर मंडळी तुम्हाला सुद्धा पुण्यात गणपती बघायला जायचं असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच जाणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, नक्कीच तुम्हाला हेल्प होईल। बरं, पहिल्यांदा तुम्ही अजिबात टू व्हीलर किंवा तुमची कोणतीही गाडी घेऊन जाऊ नका। मस्त असं मेट्रोने जा, खूप छान असं फटाफट जाताल आणि फटाफट येताल। तर पहिलं जायचं कसबा मेट्रो स्टेशनला। कसबा मेट्रो स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच कसबा गणपती आहे, जो मानाचा पहिला गणपती आहे। तर तिथे जाता जाता आम्हाला बाकीच्या मंडळांचं सुद्धा दर्शन झालं आणि आम्ही पोहोचलो मानाचा पहिला गणपती कसबा गणपती। छान असं बल्लाळेश्वराच्या मंदिराची प्रतिकृती त्यांनी स्थापन केली होती, म्हणजे एक डेकोरेशन केलं होतं पालीच्या गणपती मंदिराचं। तर खूप छान असं आम्ही मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन घेतलं। चरणांना हात लावून सुंदर असं दर्शन आम्हाला घेता आलं मानाच्या पहिल्या गणपतीचं। आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो। खूप छान छान रथ वगैरे सजवून ठेवले होते। मी आणि माझा नवरा आम्ही दोघंजण निघालो होतो। मस्त चालत चालत असं प्रसन्न वातावरण, आ हा हा, आणि एक वेगळीच एनर्जी। तिथून बाहेर निघाल्यावर समोर आपले दगडूशेठ बाप्पा विराजमान होते। पद्मनाभन स्वामींचं ते एक प्रतिकृती साधली होती। पहिल्या मानाच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही लाईनला लागलो दगडूशेठ बाप्पाच्या, कारण तिथून एकदम जवळ आहे। कारण नंतर दगडूशेठ बाप्पाला तुम्ही नाही येऊ शकत, नाही तर खूप प्रॉब्लेम होणार। त्यामुळे तिथून तुम्ही डायरेक्ट दगडूशेठ बाप्पाला जाऊ शकता। तिथून लाईनीमध्ये लागलं आणि तिथे सुद्धा हार्डली आम्ही अर्धा तासच थांबलो। अर्ध्या तासात दर्शन झालं, कारण फटाफट दर्शन घेऊन ते पुढे सोडतात। त्यामुळे तिथे आम्हाला अर्ध्या तासात दर्शन पण मिळालं आणि खूप छान असं मुखदर्शन आम्हाला बाप्पाचं मिळालं, दगडूशेठ बाप्पाचं। खूप सुंदर असा तो बाप्पा दिसत होता आणि एकदम मन प्रसन्न होतं। इतकी धक्का बुक्की गर्दी, पण खरं सांगू अजिबात कुठेही त्रास झाला नाही आणि अजिबात काहीच जाणवत नव्हतं। लिटरली त्या दिवसात एक वेगळीच एनर्जी येते आणि एक वेगळा जोश असतो। आणि माझी हाईट पूर्ण कमी आहे आणि माझ्या बाजूनी सगळे उंच उंच लोक होते, तरी पण मला इतकं छान आणि मी इतकी उत्साही होते, मला खूप छान वाटलं। तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर उत्साह दिसतच असेल बघा। खूप छान असं मुखदर्शन झालं बाप्पाचं, सगळे मागून पुढून ढकलत होते। तिथून आम्ही बाहेर निघालो आणि त्यानंतर आपला मंडईचा बाप्पा, हा सुद्धा नवसाचा गणपती आहे, त्यानंतर तिथे निघालो। तर इथे पण बघा खूप केवढी गर्दी आहे आणि इथून सुद्धा खूप छान असं ते एक नजारा पाहायला मिळत होता। हे सुद्धा त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर आम्ही दर्शन घ्यायला गेलो, तिथे लाईनीला लागलो मंडईच्या बाप्पाच्या दर्शनाला। इथे सुद्धा आमचं दर्शन ना हार्डली 10 ते 15 मिनिटामध्ये झालं। खूप छान, भरपूर जरी गर्दी दिसत असेल, लाईन असेल, तरी फटाफट दर्शन होतं आणि खूप छान असं इथे सुद्धा आम्हाला मुखदर्शन मिळालं। इथं सुद्धा भरपूर गर्दी होती, भरपूर उंच उंच माणसं माझ्या भोवतीने होती, पण मला खूप छान वाटत होतं, कारण ती एनर्जी बाप्पाची, बाप्पा ना तो आपोआप ती एनर्जी देत असतो आपल्याला। वा, खूप छान वाटतं। आणि बघा किती सुंदर ते रूप त्या बाप्पाचं, वा, इतकं छान शांततेत मी दर्शन घेतलं। आणि इथे बघा इच्छापूर्ती, म्हणजे माहिती नाही खरं होतं की नाही, पण ते असतं तिथे मी कॉईन टाकला। आणि त्यानंतर आम्ही आलो मानाच्या चौथ्या गणपतीला, कारण तुळशीबागेतच तो गणपती होता। मंडईनंतर आम्ही डायरेक्ट तुळशीबागेत आलो आणि खूप सुंदर असं या मानाच्या चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं सुद्धा दर्शन झालं। इतकं देखणं रूप ते होतं तुळशीबाग गणपतीचं। छान असं वृंदावन बघा सजवलं होतं, वा, इथे सुद्धा आम्हाला खूप छान दर्शन मिळालं। गर्दी बघा, तुफान गर्दी होती, तरी पण दर्शन खूप छान, डोळे भरून असं बाप्पाला बघून घेतलं, असं त्याचं ते रूप होतं, वाव। आणि मस्त असं आम्ही इथलं दर्शन घेऊन इथून सुद्धा निघालो मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे, कारण इथून मानाचा तिसरा गणपती एकदम असा समोर असल्यासारखाच होता। इथून बाहेर पडलं की लगेच मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती आहे। म्हणजे मानाचा पहिला गणपती झाला, त्यानंतर नवसाचे 2 गणपती झाले, त्यानंतर चौथा गणपती झाला आणि हा आहे तिसरा गणपती। म्हणजे हे सगळे लाईनीशीर आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते। मानाचा हा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती, इथे सुद्धा भरपूर गर्दी होती, पण खूप छान असं दर्शन झालं। फटाफट लाईन संपली आणि त्यानंतर आम्ही निघालो, पण खूप छान छान असे मखर दिसत होते सजवलेले, तर त्याचे सुद्धा मी क्लिप्स घेतलेत। आता हा आहे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती। इथे सुद्धा खूप छान आम्हाला दर्शन मिळालं, मस्त असं मुखदर्शन, शांततेत दर्शन मिळालं। आणि इथून सुद्धा आम्ही निघालो, छान असं बघा ढोल पथक मंडळं, एकदम भारी वातावरण होतं पुण्यातलं कालचं पहिल्या दिवसाचं। सगळ्या मिरवणुकी वगैरे चालल्या होत्या आणि तसंच आम्ही ढकलाढकली करत धक्काबुक्की घेत, म्हणजे तेव्हा जाणवलीच नाही धक्काबुक्की, आम्ही आपोआप पुढे जात होतो। पण दर्शन आम्हाला खूप छान मिळत होते आणि मध्ये मध्ये मंडळांचे सुद्धा वेगवेगळ्या देखावे दर्शन आम्हाला घेता येत होतं। अजून काय ते किती सुखच म्हणायला लागेल हे। आणि शिवाय हे ढोल पथकांचं तो नाद असा कानात घुमत होता आणि ते पाहायला मिळत होतं, वा,
खूप छान आणि प्रसन्न, एकदम एनर्जेटिक. आम्ही एवढं चालत होतो, पण आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही चालतोय. लिटरली मी खरं सांगते, मनापासून सांगते, मी घरी आले तरी मला तेवढीच एनर्जी होती. दिवसभर आम्ही चालत होतो, तरी पण अजिबात कुठेही काहीही जाणवत नव्हतं. आणि सगळे पुणेकर एवढे जोशात होते, एवढे एनर्जेटिक होते की एवढे धक्काबुक्की लागत होते ना, पण लिटरली कोणाच्या चेहऱ्यावर असं एक तीळ मात्र हे नव्हतं की अरे यार धक्का लागतोय, हे लागतोय, अजिबात नाही. सगळे स्माइलिंग फेसेस होते. त्यानंतर आम्ही मानाच्या 5व्या गणपती केसरीवाडा गणपतीला पोहोचलो. तिथून पुढं चालत चालत तिथलं दर्शन घेतल्यावर इथे बघा त्याच्याच बाजूला जय श्री केदारनाथ म्हणजे आपलं केदारनाथाच्या मंदिराची प्रतिकृती साधलेली आहे. मग तिथल्या बाप्पाचं सुद्धा दर्शन घेतलं. खूप छान यांनी केदारनाथच्या मंदिराचा देखावा केलेला आहे. खूप सुंदर आम्हाला इथं सुद्धा बाप्पाचं दर्शन घेता आलं. बघा किती छान ते मंदिर. छान असे मी फोटोज काढले. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो तर तिथे एक ढोल पथक चालू होतं. अजून एका गणपतीची मिरवणूक चालू होती. आम्ही सुद्धा 2 वाजता आलो होतो. 2 वाजता आल्यानंतर आमचं बरोबर 6:30ला सगळ्या मानाच्या आणि नवसाच्या गणपतीचं दर्शनसुद्धा झालं. आणि इथे बघा खूप छान ढोल पथक, हे लोक सकाळपासून आले होते, पण तेवढ्याच एनर्जीने ते वाजवत होते. तेवढाच जोश त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खूप छान वाटलं. सगळीकडे असे ढोल पथकांचे नाद घुमत होते. लोकांची एनर्जी बघा, खूप छान वाटलं. मेट्रोने तुम्ही सुद्धा जा गेला तर खूप छान असा प्रवास होईल. आणि कुठेही तुम्हाला ट्रॅफिकमध्ये सापडायला चान्स नाही आहे. किंवा इथं गाड्या लावल्या तर उचलून घेऊन जात होते गाड्या. आणि आम्ही छान असं स्नॅक्स खाल्लं आणि आम्ही पुन्हा निघालो मेट्रो स्टेशनला. इथून आम्ही पुन्हा चालत चालत शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला पोहोचलो. लिटरली तिथून मंडईसुद्धा जवळ आहे मेट्रो स्टेशन. कसबा पेठमधलं मेट्रो स्टेशनसुद्धा जवळ आहे. पण आमचं शिवाजीनगरला काम होतं, त्यामुळे आम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला गेलो आणि तिथून आम्ही घरी पोहोचलो बरोबर 7 वाजता. वाह.